नमस्कार मित्रांनो, आज आपण परत BA प्रथम वर्ष या लेक्चरमध्ये या ठिकाणी जो भाग आहे तो भाग या ठिकाणी आपण कंटिन्यू करणार आहोत। तो म्हणजे लोकप्रशासनाचा विकास। एक शास्त्रोक्त दृष्टीने लोकप्रशासनाचा विकास कशा पद्धतीने झाला हे आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे। लोकप्रशासनाचं शास्त्र म्हणून आधुनिक काळामध्ये उदय झाला असे असले तरी लोकप्रशासन ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येते। वुड्रो विल्सन यांनी 1887 मध्ये लिहिलेल्या स्टडी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या शोध निबंधातून लोकप्रशासन जे आहे हे राज्यशास्त्रापासून विभक्त असल्याचे सांगितले व तेव्हापासून आपण बघतो वुड्रो विल्सन यांना लोकप्रशासनाचे जनक असे म्हणण्यात येतात, कारण त्यांनी लोकप्रशासनाचं स्वतंत्र अस्तित्व जे आहे हे स्वतंत्र अस्तित्व निदर्शनास आणून ते मान्य केले। काही विचारवंतांच्या मते चार्ल्स डीन बोमिन यांनी लिहिलेल्या प्रिन्सिपल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पब्लिक हे पुस्तक लोकप्रशासनाच्या तत्वावरील पहिले पुस्तक आहे। मात्र काही विचारक हे रॉबर्ट गुडनो यांचे योगदान या लोकप्रशासनाच्या उदयाच्या प्रथमतः खूप महत्त्वाचे असे मानतात। गुडनो यांनी 1900 मध्ये पॉलिटिक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रंथ लिहिला। तर लोकप्रशासनावरील पहिले पाठ्यपुस्तक म्हणून ND व्हाईट यांनी लिहिलेला इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हे 1926 मध्ये लिहिलेलं ND व्हाईट यांचं पुस्तक याला एक प्रथम ग्रंथाचा दर्जा या ठिकाणी देण्यात येतो। एखाद्या विशिष्ट ध्येयाच्या प्राप्तीसाठी अनेक व्यक्तींनी एकत्र येऊन सुसंघटित व नियोजनपूर्वक कार्य करावे ही प्रशासकीय स्वरूपाची प्रक्रिया आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की अतिशय प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे। मानव जेव्हापासून सांघिक जीवन जगत होता तर तो कळत न कळत हे लोकप्रशासनच करीत होता। मानवी संस्कृतीच्या उगमाबरोबरच प्रशासकीय प्रक्रियांचाही आरंभ झाल्याचे या ठिकाणी मानण्यात येते। प्रशासनाविषयी भारतातील रामायण महाभारत यासारख्या ग्रंथांमधून अनेक स्वरूपाची मतांतरे ही व्यक्त त्या ठिकाणी झालेली आढळतात। प्राचीन ग्रीक विचारवंत सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या सर्वांनी प्रशासनाविषयी बरेच काही सांगितले आहे, परंतु त्यांना प्रशासनाविषयी विचारांना राजकीय तत्वज्ञान, विज्ञान, शिक्षण, नैतिकता या विषयाच्या विचारापासून वेगळे करण्याची आवश्यकता वाटली नाही, कारण आधी शास्त्रोक्त पद्धतीने त्याचा फार काही त्या ठिकाणी विचार झाला नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणते। त्यासाठी प्रशासन चांगले जीवन, सत्य व सुंदर यांना प्राप्त करून घेण्याच्या साधनांपैकी एक साधन आहे। प्रशासनाच्या माध्यमाने सामान्य व्यक्ती आपले जीवन सुकर करू शकतो, ते जीवन अधिक चांगले करू शकतो। प्लेटोने त्यांच्या अकॅडमीमध्ये प्रशासकांना प्रशिक्षण दिले। फरक एवढाच की तो प्रशासकांना तत्वज्ञ राजा असे मानत होता। जगाच्या एका दुसऱ्या भागात चीनमध्ये याच वेळी कन्फ्युशियन नावाच्या तत्वज्ञाने प्रशासकांना
प्रशासनाविषयी बरेच काही शिकविले. म्हणजे अतिशय प्राचीन काळापासून ही या ठिकाणी प्रशासकीय प्रक्रिया आणि प्रशासकीय ज्ञान या संबंधी आपण बघतो की प्रशिक्षण देण्याची ही प्रक्रिया जी आहे, ही प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया याला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर लेपास्कीने आपल्या पुस्तकात प्राचीन चीनी विचारवंत कन्फ्युशियसने त्या काळच्या शासकांसाठी सांगितलेल्या अनेक अशा स्वरूपाच्या नियमांचा प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, जे नियम आजही आधुनिक प्रशासकांना जनहितासाठी निश्चित स्वरूपामध्ये उपयोगी पडत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येते. जसं की शासकाला आपल्या देशाची माहिती असावी आणि त्याने देशातील अशांतता व क्लेशदायक अशी जी कारणे आहेत, अशांतता निर्माण करणारी व क्लेशदायक अशी जी कारणे आहेत ती दूर करण्याचे प्रयत्न करावे. म्हणजेच खरं तर जनकल्याणकारी राज्य साकारण्याच्या दृष्टिकोनातून हे निर्देश या ठिकाणी देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. शासनाने निर्णय घेत असताना सुवर्ण मध्य गाठावा, निष्पक्ष, न्याय, नेमस्थ, व्यवहारिक व नैतिक दृष्टीने विचार करून निर्णय घ्या. केवळ एक दृष्टी केंद्रीभूत पद्धतीने निर्णय न घेता नैतिकता असली पाहिजे, त्याचबरोबर न्याय बाब असली पाहिजे, निष्पक्षपणे हे राज्यकर्त्यांनी निर्णय घेतले पाहिजे. प्रशासकाने पक्षपात भेदभाव न करता सार्वजनिक हितासाठी या ठिकाणी कार्य करावे. जनतेचा आर्थिक विकास घडवून आणणे हे शासनाचे महत्त्वाचे असे कर्तव्य असते. सोबतच प्रशासकाने राज्याच्या कार्यासाठी आपला संपूर्ण वेळ द्यावा आणि वरील सर्व ध्येयाची प्राप्ती ही प्रशासक वर्गाच्या गुणवत्ता, प्रामाणिकपणा याच्यावर अवलंबून असते. भारतात 3ऱ्या शतकात कौटिल्याने लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथात बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था, प्रशासकीय कामकाजाबाबत त्या ठिकाणी चर्चा ही करण्यात आलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याने प्रशासकीय प्रश्नांचा अतिशय बारकाईने विचार करून, परंतु त्यासोबतच राजकारण, अर्थकारण, नीती अनीती याचीही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जोड दिलेली आपल्याला दिसून येते. 18व्या शतकाच्या अंतिम दशकामध्ये संयुक्त राज्य अमेरिका येथे प्रकाशित होणारा विश्वकोश फेडरलिस्ट पेपर्सच्या क्रमांक 72 मध्ये हॅमिल्टन या विचारवंताने लोक प्रशासनाचा स्थूल अर्थ व सोबतच त्याचे क्षेत्र त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. 19व्या शतकाच्या सुरुवातीला आपण बघतो 1812 मध्ये फ्रान्सचा चार्ल्स बायनिंग या विचारवंताने प्रिन्सिपल्स ॲडमिनिस्ट्रेशन पब्लिक यावर एक शोध प्रबंध लिहिला. या शोध प्रबंधाला लोकप्रशासनाची मान्यता पुस्तक म्हणून
स्वीकृती ही काही या काळात मिळू शकली नाही. अमेरिका आणि युरोपमधील बऱ्याच राष्ट्रात राज्यशास्त्रावर मोठ्या प्रमाणावर मोलाचे ग्रंथ हे उपलब्ध आहे. परंतु अलीकडील काळात झालेल्या लोकप्रशासनाच्या विकासामध्ये त्या तुलनेत हे तेवढ्या प्रमाणामध्ये ग्रंथ हे काही या ठिकाणी उपलब्ध आहेत. या लोकप्रशासनाच्या विकासाचे पुरातन कालखंडापासून अनेक स्वरूपाचे जे काही झालेले विकासाचे टप्पे, विकासाचे जे कालखंड आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचे.